लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. बिडकीन पोलीस ठाणे पथकाची उल्लेखनीय कामगिरी. बिडकीन येथे कंपनीत लाखोंची चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अटक. 8,40,000चा मुद्देमाल जप्त. बातमी पैठणीतून. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हद्दीतील बिडकीन पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावत चितेगाव येथील श्री व्यंकटेश कंझ्युमर अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या मोठ्या चोरीच्या अवघ्या काही दिवसात छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच 4 मुख्य आरोपींसह एका भंगार व्यावसायिकाला अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 26 लाखांचा माल झाला होता चोरी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 जून ते 28 जून 2026 दरम्यान अज्ञात चोरांनी कंपनीच्या पाठीमागील भिंतीच्या गॅपमधून आत प्रवेश केला होता. त्यांनी कंपनीतून 6,30,000 रुपये किमतीचे 20 मिलीमीटर व 15 मिलीमीटरचे ब्रास हॉल्स आणि 2,17,046 रुपये किमतीचे 15 मिलीमीटरचे केबल वायर असा एकूण 8,47,046 रुपयांचा कच्चा माल चोरून नेला होता. या प्रकरणी दीपक सुभाष अलोरा यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जाळ्यात. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नाझीम करीम शेख वय 21 वर्ष, ताहेर बाबुलाल पठाण वय 19 वर्ष, किरण भीमराव पतंगे वय 19 वर्ष, तिन्ही राहणार पांगरा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील असून 4 अर्जुन गौतम बादाडे वय 18 वर्ष 3 महिने राहणार चित्तेगाव तालुका पैठण. आरोपींच्या चौकशीत त्यांनी चोरलेला मुद्देमाल चित्तेगाव येथील भंगार व्यावसायिक उमेर रौफ कुरेशी याला विकल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत भंगार दुकानदार उमेश कुरेशी यालाही या गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या मालाची विक्री करून आलेली 4 लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH20 GR 7381 असा एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींची दिनांक 3 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी PCR मंजूर केली होती. या गुन्ह्यातील उर्वरित साथीदारांचा शोध आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत. यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश शिवाजीराव शेळके, तपास अधिकारी मनोज पाटील आणि पोलीस अंमलदार वाल्मिक निकम, सुरेश ढवळे, सतीश साळवे व सायबर सेलचे योगेश तरमळे यांनी केली आहे. बिडकीन पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.